नमस्कार. मी डॉक्टर अक्षता पंडित आज यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याकडे येते. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आज आपण वात आणि पावसाळा या दोन संदर्भात बनवतोय. पावसाळा म्हटल्यानंतर हवेमध्ये वारा तुमच्या लक्षात येईल की आजूबाजूला वाहण्याचं प्रमाण जास्त असतं, विजा असतात. ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की शरीरामध्ये वायू हे पंचभूतातलं एक जे पंचभूत आहे ते वाढतं आणि शरीरामध्ये वात वाढतो. पावसाळा आल्यानंतर तुम्ही सगळेच बघत असाल की सांधेदुखी, ॲसिडिटी, पाईल्स यासारखे त्रास आजूबाजूला दिसायला सुरुवात होतात. हे त्रास का दिसतात? त्याचा आहार काय केला पाहिजे, विहार काय केला पाहिजे, अर्थात पावसाळ्यामध्ये तुमची काय ऋतुचर्या असली पाहिजे या संदर्भात आपण आता पुढे बघतोय. हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. वात म्हटल्यानंतर आहार हा सगळ्यात मोठा घटक येतो. पावसाळा आल्यावर तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल गुडघेदुखी वाढते, छोटी जे सांधे आहेत ते दुखायला लागतात. सिनियर सिटीजनमध्ये पायामध्ये क्रॅम्प येण्याचं प्रमाण वाढतं, बोटं दुखतात आणि वाताचा सगळाच त्रास त्यांना होतो. तसंच जी तरुण मंडळी आहेत त्यांना ॲसिडिटीचा त्रास व्हायला सुरुवात होते, ब्लॉटिंग स्टमक म्हणजे पोट फुगतं, गॅसचा त्रास होतो आणि बरेच जणांना पाईल्सचाही त्रास झालेला तुम्ही बघत असाल. तर मुळात हा त्रास कशामुळे होतो? तर पावसाळ्यामध्ये म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये शरीरात तीव्र स्वरूपाचा वात वाढलेला असतो. आता हा जो वात वाढलाय यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये वाळवणं घातलेली असतात, जसं कुरडया आहेत, सांडगे आहेत, ज्याच्यामध्ये खारट हा पदार्थ आहे आणि ते आपण तळतो कशात? तर तेलात. आमच्या आयुर्वेदामध्ये पूर्वीपासून सांगितलंय वात जर कमी करायचा असेल तर खारट आणि आंबट पदार्थ जे तेलात तळले जातात अशा पदार्थांचं सेवन. तर कुरड्या घरात असतील किंवा सांडगे घरात असतील, पापड असतील जे घरी बनवलेले आहेत, लोणचं आहे, अशांचा थोड्या प्रमाणात तुम्ही जेवणामध्ये वापर करायला सुरुवात करू शकता. थोडं म्हणजे किती? आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा. तेलकट पदार्थ जास्त न वापरता तुपाचा वापर जेवणामध्ये करा. तिसरं महत्त्वाचं सांगायचं आहे अजमोदा, ओवा. ह्या ओव्याचा वापर एक सगळ्यात महत्त्वाचे दोन गुणधर्म, एक वाताचं शमन करणं म्हणजे वात कमी करणं आणि दुसरा महत्त्वाचा वापर आहे की अग्नी वाढवणं. जसं पावसाळ्यामध्ये मंदाग्नी होतो, आहार कमी प्रमाणात पचतो, पचायला तो कठीण असतो, त्यामुळे जी तरुण पिढी आहे त्यांना पाईल्स, गॅस, ब्लॉटिंग स्टमक हे सगळ्या गोष्टी होतात आणि अन्नपचन नीट न झाल्यामुळे वाताचा जो काही परिणाम होतो त्याच्यामुळे वाताचेही त्रास आपल्या सिनियर सिटीजन्सना सुरू होतात. तर ओवा हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. ओवा भाजायचा, जिरं आणि बडीशेप हे तिन्ही गोष्टी व्यवस्थित भाजून घ्या. मुखवास सारखं दुपारी रात्री जेवल्यानंतर थोड्या थोड्या प्रमाणात ते खात राहा. त्याच्यामुळे शरीरामध्ये तुमचं अग्निबलसुद्धा उत्तम होतं आणि वाताचं प्रमाणही कमी होतं. त्याचसोबत सुंठ थोड्या प्रमाणात तुपातून तुम्ही दिवसातनं 2 वेळा चाटू शकता. हिंग तुपातनं दिवसातनं 2 वेळा चाटू शकता. तर ह्या ज्या महत्त्वाच्या आहारातल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे शरीरातलं वात तर कमी होणारच आहे, पण पचनसुद्धा तुमचं खूप चांगल्या पद्धतीने सुधारेल. ह्या काळामध्ये तूप आणि सुंठ एकत्रित करून त्यांचं सेवन करणं. रात्री झोपताना दुधातनं थोड्या प्रमाणात का होईना पण एरंडेल घेणं. तुपाचा जेवणात वापर मी तुम्हाला सांगितलाच. बडीशेपचा वापर व्यवस्थित आहारात करा आणि जर मिरी शक्य झाली तर थोड्या प्रमाणात मिरी आठवड्यातनं 2दा किंवा 3दा तुम्ही जेवणात वापरू शकता. पालेभाज्यांचा वापर टाळा, मटकीचा वापर टाळा, वांग, बटाटा यासारखे पदार्थ जेवणामध्ये तुम्ही टाळू शकता. यासारख्या अनेक आहाराच्या गोष्टी आहेत ज्या आपण पुढे पुढे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघायला सुरुवात करणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे विहार. विहार म्हणजे फिरणं. तर फिरताना तुम्ही कानामध्ये कापूस घालणं महत्त्वाचं आहे. रात्री झोपताना मफलर बांधा जेणेकरून डोक्याचा हा भाग हा कव्हर होईल आणि सायनस सारखे त्रास तुम्हाला उद्भवणार नाहीत, कारण ह्या ऋतूमध्ये सायनसचा त्रास जास्त अनुभवता येईल. अजून एक महत्त्वाचं एरंडेल असतं ते तळपायाला लावून झोपा आणि हिंगाचा लेप
तुम्ही तळपायाला लावू शकता, हाताला लावू शकता. गरम पाण्यामध्ये खडा हिंग जे आहे ते झरवून त्याचा लेप लावू शकता. हा लेप लहान मुलांना सुद्धा अतिशय उपयुक्त आहे, कारण पावसाळ्यामध्ये त्यांनाही गॅस, ॲसिडिटी हा त्रास होतो. पुढे तुम्हाला सांगायचं असेल तर ते आयुर्वेदाचं पंचकर्म. पंचकर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या पावसाळ्यामध्ये, ज्याचं नाव आहे बस्ती, कर्णपूरण आणि नस्य. कर्णपूरण आणि नस्य तुम्ही घरच्या घरी करू शकता. पूर्वीच्या काळी कानामध्ये, नाकामध्ये कोमट करून तेल घालायचे. तर त्या तेलाचा रोज तुम्ही वापर करू शकता. जर कानात तेल घालत असाल तर तेल घातल्यानंतर कापूस घाला, जेणेकरून बाहेरची धूळ ही कानामध्ये चिकटणार नाही. नस्यासाठी तुम्ही अणुतेलाचा वापर करू शकता. रात्री झोपताना एक एक थेंब नाकात नस्य करू शकता. आणि बस्ती चिकित्सा मात्र जी अत्यावश्यक चिकित्सा आहे, जेणेकरून तुमचा वात तात्काळ कमी होतो, सांधेदुखी कमी होते किंवा थांबते, आणि जे सुदृढ आहेत त्यांना वाताचा त्रास होऊ नये म्हणून सुद्धा बस्तीचा वापर केला जातो. ही बस्ती जी आहे ती 8 दिवसापासून 15 दिवसापर्यंतची वेगवेगळ्या प्रकारे ती केली जाते. तुमच्या नाडीवर ते अवलंबून आहे. तुम्हाला काढ्याची बस्ती पाहिजे, दुधाची की तेलाची, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नाडी परीक्षणानुसार तुमचे वैद्य ठरवत असतील. त्यामुळे बस्ती चिकित्सा करून घ्या. जसं पावसाळा येण्याच्या अगोदर आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो, ऑइलिंग करतो, तसंच ह्या सीझनमध्ये अत्यावश्यक चिकित्सा म्हणजे बस्ती चिकित्सा, जी तुम्हाला पुढचं वर्षभर सुदृढ आणि निरोगी ठेवते. तर हे झाले आपली पावसाळ्याची ऋतुचर्या. आपण पुन्हा लवकर भेटूया आणि अशाच विविध विषयांवर मी तुमच्यासमोर येत राहीन. आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या संपूर्ण टीमला एक वेगळी ताकद येईल. धन्यवाद.